आणि दुसऱ्या चरणमध्ये पुणे शहरातून सुरू होऊन या यात्रेचे समापन मध्य प्रदेशमध्ये संसद या ठिकाणी त्या यात्रेचे समापन झालं. शेवटच्या समापन यात्रेमध्ये अखिल भारतीय भिक्षू संघाचे प्रमुख भिक्षू संघ त्या ठिकाणी उपस्थित होते, ज्यामध्ये भजंत ज्ञानज्योती, डॉक्टर हेमधम्मो, बंदे डॉक्टर डी रेवत हे संघनायक भारत देशाचे ते त्या ठिकाणी उपस्थित होते. पण प्रामुख्याने या समापन समारोहामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांची आई त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आजच्या या नर्मदा यात्रेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती या ठिकाणी आम्ही करतो आहोत की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये या यात्रेचा समारोह कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुढे दिशानिर्देश बंदे विनाशाली यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि येणाऱ्या 12 फेब्रुवारी 2026 ला संसदेचा घेराव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा उद्देश मानस आता यापुढे विविध राज्यांमध्ये सुरू होणार आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि साऊथ इंडिया या भागांमध्ये या यात्रा पुन्हा सुरू होणार आहे आणि पवित्र दीक्षाभूमीवर या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राजकीय पक्षांना आणि विविध बौद्ध धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात येत असते. परंतु यावेळेस आम्ही विनंती केली आहे बौद्ध समन्वय संघाच्या वतीने आणि राकेश धारगावे यांच्या प्रमुख नेतृत्वात की यावर्षी आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यामध्ये बंदे मीनाक्षी आणि आकाश रामा या दोघांनाही आपण मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी आमंत्रित करा, जेणेकरून जो लढा भारत देशामध्ये महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाचा लढा आणि बीटी ऍक्ट 1949 जो लढा जो काळा कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे यासाठी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे पवित्र दीक्षाभूमीवर लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात आणि ते लोक फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारत आणि देशातून येत असतात. त्यामुळे आम्ही आदरणीय सदस्य विलास देगाटे साहेब यांना एक पत्र म्हणजे लेखी स्वरूपात आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि ते पत्र त्यांना प्राप्त झालं. त्या पत्राचं त्यांनी दखल घेऊन समिती पुढे ठेवण्याचं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या निमित्तानं एकच विनंती असेल की यावेळेस तरी किमान आज या मुख्य सोहळ्यामध्ये भिक्षू संघाला त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. या हा मुद्दे डोळ्यापुढे ठेवून आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे.